नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे. आज जुना बैल पोळा हिंद केसरी मैदान पार पडतंय. तर या मैदानात गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 3 वर आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह, महान भारत केसरी मथुर आणि MM ग्रुप पेटनाका यांचा राजा गटपास झालेला आहे. आणि या गाडीचं सारथ्य केलंय सोन्या ड्रायव्हर रामसवाडीकर. तर यांची आज आपण मुलाखत घेणार आहे. पहिल्यांदाच ते आपल्या मथुरच्या गाडीवर बसलेले आहेत. दादा नमस्कार. काय सांगाल, गाडी गटपास झालेली आहे, कसं स्पीड लागलेलं आहे, कसं नियोजन ठरलेलं आजचं काय? गाडीला चांगलं सुटलं. रात्री सागर भाऊचं फोन आला, सागर मध्ये नाही का कोणाला मला म्हणले उद्या गाड्या किती आहेत आपल्या रोजच्या असते तेवढे 2-3 गाड्या होत्या आपल्या ठराविक. मला म्हणले गाडी आणा ती आपल्या राजाची. ठीक आहे म्हणलं चालते. हा मी विचारलं नाही पायरा बिरा कोणतं आहे. नंतर मग त्यांनी सांगितलं मला की मथुरन राजा पाहणे. ठीक आहे चालते म्हणलं हाणतो गाडी. मनात काय वाटत होतं, भावना काय होत्या पहिल्यांदाच मथुरच्या गाडीवर तुम्ही बसणार होता, काय सांगाल त्याविषयी? काय मी कधी बी मोठ्या गाडीवर बसलो नाही. आपण म्हणजे जसं रेग्युलर गाडी आणतो तसे आणतो. कारण काय होतं, मोठ्या गाडीवर बसलं की लय जण सांगायला येतात असं कर तसं कर. आपल्या डोक्याने करायचं, दुसऱ्यांचं ऐकत बसलं की मग आपले जमलिंग होते. तुमची पण एक इच्छा आज पूर्ण झाली मथुरच्या गाडीवर बसण्याची, काय सांगाल त्याविषयी? कसूरची गाडी आणली आता बरेच वेळा, 7-8 वेळा आणली असं. मी तो राहिला होता फक्त आणायला, बाकी सगळी बैल आणली. ती बी आज इच्छा पूर्ण झाली. मग काय सांगाल, फोन वगैरे काय आलेले, काय गटपास झाल्यावर आता कोणतं चालू आहे सारखं स्टेटस बिटस सगळ्यांचं. काय भावना होती हो मथुरच्या गाडीवर बसताना? म्हणजे म्हणजे असं विश्वास नव्हता गाडीवर बसतो की नक्की आपणच बसणार आहे. कोणीच होतं पण वाटत नव्हतं की बसल्याशिवाय आपल्याला हाय का नाही का. आणि आता सोन्या ड्रायव्हर मुंबईला जाणार का मथुरच्या गाडीवर बिंदूला? 100% जाऊ. मुंबईला अजून गेलो नाही कधी, म्हणजे मैदानला गेलतो, एकदाच गेलो होतो मैदानला, पण परत नाही गेलो. आता बघू बिनजोडच्या अड्ड्याला जाईल एखाद्या दिवस. पण सगळ्या ह्याच्यात चर्चा झाली की बाबा सोन्याच पहिल्यांदाच गाडीवर बसलेली. इच्छा होती, आपल्या नशिबात असले शेवट होत भेटले गाड्या नाही बरं वाटतं. काय सांगाल, प्रवास जो तुमचा म्हणजे अगदी कडतर, अगदी प्रवास आपला लय दिवसात नाही, 3 वर्ष झाली मोठ्यात. जुलैमध्ये आपण हे क्षेत्र झाले गाडी आणतोय असे म्हणजे नाही का. वाटलेलं का कधी एवढ्या मोठ्या मोठ्या म्हणजे नंदीच्या गाडीवर मी बस? पहिलं मी फोटोच बघत होतो पहिले, म्हणजे नाही का ती सगळी जी मोठी बैल पाहिजे नव्हता ती सगळी फोटो बघत होतो. वाटत बी नव्हतं आपण याला हात लावायची तर गोष्ट लांबच, यांच्या जवळ जायची बी म्हणजे आपल्याला हे नव्हतं. पण आले आपले दिवस, सार्थक झालं जीवनात. बाकासूरची गाडी आणल्यापासून चांगला दिवस आला माझा. बकासूरच्या गाडीमुळे आज मथुरच्या गाडीवर जर प्रेक्षकांच्या मनात हे दोघं गाडी पडली तर त्या गाडीवर तुम्ही ड्रायव्हर बघताना म्हणजे 100% म्हणजे फोन आला तर मी 100% गाडी आणणार नाही. कारण प्रेक्षकांच्या मनातली एक जोडी आहे बकासूर आणि मथुरची. हो, काय सांगाल ह्या जोडीबद्दल, काय सांगाल पळाविषयी? आज मथुरची पण गाडी हे केली. मथुरची गाडीला अजून स्पीड लागला असतं, पण टांग थोडं बारीक असल्यामुळे मथुर लागत होतं ना, त्यामुळे थोडं सोय जरा गाडी. आता सेमीला पण टांग पण चेंज करणार. सांगितलं त्यांना टांग लांबवायला का गाडीला अजून गती लागत. दुसरा फेरा पहिले चांगले. आणि त्याला राजाने कशी साथ दिली, काय सांगाल त्याविषयी? राजा चांगला बोलतो. राजाचं त्या दिवशी शब्दाचं ऑपरेशन झालंय वाटतं, तरी बी बैल आजारात बैल थोडक्यात लय दिवसात नाही, 8 दिवसाचा विषय, तरी बैल एवढा पळलाय. चांगला पळतो राजा. कसं स्पीड लागलेलं आहे गाडीला? गाडी कुठं पळते जास्त, काय सांगाल त्याविषयी? गाडी चांगली पळते, थोडस उतारात मापात गाडी पळते, पण पुढे इकडे चांगली गाडी पळते, खाली पळते, पुढे पळते. गटपास झाल्यावर काय वाटलं, म्हणजे आपण काय वाटलं सांगा तुम्ही? गाडी गटपास होतो भीती असते, कारण रान थोडस नाही का म्हणजे फसावते, उतार बितारी नाही का थोडा एखादी, त्यामुळं गाडी मोठ्या गाड्यांना मार खाल्ला की लय जणांचं म्हणजे ऐकून द्यावं लागतं. आज खाली जाताना जे फॅन फॉलोअर होते त्याविषयी काय सांगाल मथुर आणि राजाचे? सगळे आले होते, भेटले नाही का फॅन फॉलोअर्स लय ते मग झाले बापासाठी झाले फॅन फॉलोअर्स लय. अजून काय सांगाल, म्हणजे तुमचा एक संघर्ष आहे, तो संघर्ष आज तुम्हाला एवढ्या मोठ्या उंचीवर घेऊन आलाय, काय सांगाल त्याविषयी? हे महत्वाचं म्हणजे आपलं हे क्षेत्र नव्हतं, मी पहिल्यांदा करतो, पहिल्यांदा करून मग नंतर येऊन नाद लागत गेला त्याच्यात, मग गुतलो इथे. चांगलं झालं पण या नादात, त्यात बी चांगलं झालं नाही चांगलं झालं.
आणि तिकडं कोणकोणते म्हणजे कुस्ते वगैरे कुठले कुठले झालेले आहेत मोठ्या मोठ्या काय सांगा जरा प्रेक्षकांना. बाईट दिली ती मागे मी 27 किलो पासून 57 किलो पर्यंत प्रत्येक गटात येत नव्हतं. आणि मित्रांनो म्हणजे ज्या गावच्या यात्रा असतात त्या यात्रेच्या ह्याच्यात पण म्हणजे सोन्या ड्रायव्हरचं पण बॅनर टाकून कुस्तीविषयी काय सांगाल त्याविषयी. हा बॅनर टाकून कुस्ती असायच्या, फोटोवरती कुस्ती असायच्या. काय सांगाल त्याविषयी म्हणजे बॅनरवर नाव टाकून कुस्ती म्हणजे असं काय सांग. ते म्हणजे बऱ्याच जणांचे बल्लेपणाचे नशिबात नसते. खूप म्हणजे आता बघा आपल्या इकडे गावाकडे इकडे पडते कुस्त्या, पण पुणे जिल्ह्यात आमच्या ठराविक पोरांच्या कुस्त्या पडतात. त्या पण बॅनरवर टाकून बॅनरवरती काय ठराविक सांगाल पोरांच्या कुस्त्या पडतात. त्यात आपली कुस्ती असायची पुणे जिल्ह्यात. पुरुषांसारख्या आखाड्यात कुस्त्या घेत नाही चांगल्या चांगल्या, तिथं कुस्ती असायची माझी. त्यातली म्हणजे कुठली म्हणजे हे झालेली की बाबा आठी तटीची कुस्ती होती कुठली होती. आणि त्याच्या कुस्त्या व्हायच्या कारण वजन गटातला असल्यामुळं मला लढत देणार बी तशीच वजन गटातली असायची घट्ट पोरं. पण तिथं असं कुठं झालं का बाबा त्याची गॅरंटी नव्हती त्या कुस्तीची बाबा ती कुस्ती लागली बाबा किंवा भरपूर वेळा झाले. हे क्षेत्र म्हणजे आपल्या इकडचं बैलगाडीचं कुस्ती क्षेत्र किंवा बैलगाडीचं दोन्ही साम्य म्हणजे काय सांगा साम्य पण काय. दोन्ही क्षेत्र चांगली आहेत. करेल तसं आहे म्हणजे दोन्ही क्षेत्रात पण आहे. त्या क्षेत्रात कष्ट करायला लागते, आराम करायला म्हणजे कष्ट आहे त्यात, त्याला सातत्य लागते त्या क्षेत्राला, कुस्ती क्षेत्राला. म्हणजे तुम्हाला आज यश नाही मिळलं म्हणून तुम्ही पास करून चालत नाही, सातत्याने करत राहिलं पाहिजे तर यश आहे त्या क्षेत्रात. आणि सेम इकडच ह्या क्षेत्रात पण असंच आहे. त्या काय क्षेत्रात सांगाल त्याविषयी. या क्षेत्रात पण सहसा जे कोणाचं नाव होत नाही किंवा कोण बऱ्याच वेळा मी स्वतः आहे ना बैल धरायचं काम करायचं. बैल पळून आली की बैल धरायचं. आपली घरची बैल पळायला लागल्यापासून मग स्वतः गाडी आणायला लागलो, मग तसं चालत गेले. आणि त्यानंतर पहिल्यांदा कुठल्या गाडीवर बसलेला काय. पहिले आमचं सर्किट पळाय त्याच्या गाडी बसलो आणि सर्किट त्याच्या गोष्ट सर्किट नंतर मग मोठी गाडी कुठल्या गाडीत बसल्या मोठ्या गाडीत. तशी मग आमची स्टार्टिंगला सर्किट आणि 7ची गाडी पळायची, ती मोठी गाडी. आणि म्हणजे मला गाडी आणायची नव्हती, पण गाडीला गती जास्त असायची. बिना हातामध्ये नाही का थोडक्यात गाडी लागायची, एवढं स्पीड होतं. मग नंतर मग कुठल्या म्हणजे नंदीच्या गाडीवर बसली की बाबा आणि ना एक मोठ्या वर्ष पहिलं बाहेरच्या गाड्या आणत नव्हतो, फक्त घरच्या आपल्या पहिल्याच्या गाड्या आणत. म्हणजे आपलं क्षेत्र त्यावेळेस कुस्तीत होतं, मी तालमीत नाही येऊन जाऊन करायचं, मैदान असलं तर तेच नाही तर नव्हतं. ते तसं मार लागत लागत गेला, मग हळूहळू मारेगाव छोटी साथ दिली, चांगल्या चांगल्या गाड्या दिल्या. मग पहिली गाडी कुठली होती त्या ह्याची दुसरी म्हणजे तुम्ही. सुलतान मुलाची म्हणून गाडी पळायची आम्ही. त्याच्यावर जास्त बिनजोड केल्या. आणि त्यानंतर मग कुठल्या कुठल्या हे झालं. हळूहळू अशी टॉप मध्ये सगळे आणून दिली. म्हणजे आता सध्या गर्दी घेतात राजा झाला, चित्र आहे शनी शिंगणापूरचा. शनी शिंगणापूरच्या चित्रामुळे जास्त उभे राहतात. आणि शिंगणापूरचा चित्रे आणि पाखरे जयगावचा पाखरे. बरेच म्हणजे असे मोठे मोठे गाड्या आता खाली येत गेल्या. चित्रामुळे बरीच बैल आता खाली आली. आता राजा ये नावाचा, त्यांनी एवढा मोठा बैल घालून विश्वास ठेवला माझ्या, त्यांनी त्याला मला गाडी आणाय तीच म्हणजे नाही का गाडी बसत मला विश्वास नव्हता. नानांचा फोन वगैरे आलेला काय. नानांचा येतो फोन, गाडी बिडी पडले आज नाही आला. मी नेमकं गाड्या नाही घेतो खाली, मा फोन नव्हतं नाही. म्हणजे फोनवर फोन आलेले असतील. हो आले. आणि त्यात आज तुम्ही बाकीच्या पण गाड्या गटपास केलेल्या आहेत काय सांगा त्याविषयी. 3 गाड्या आणल्या, 3 गाड्या गटपास केलाय. अजून 3-4 पळायचे राहिले. अजून अजून किती गाडीवर बसतो नाही काय. अजून आहेत गाड्या बऱ्याच आपल्या रोज आणतो त्या. काय सांगाल म्हणजे आता आपलं हे ड्रायव्हर की बैलगाडी क्षेत्रातलं तर ह्या ड्रायव्हर की आणि इकडं पहिलवानकी कसं काय मॅनेज करताय काय. पहिलवानकी बास केलं तर पायाला लागल्यापासून ड्रायव्हर तिकडे जास्त लक्ष चालले. बैल आपली घरची पळतात चांगली, तेच चालू आहे सध्या. आणि आता म्हणजे ओळख वगैरे जास्त आता आज होणार आहे. म्हणजे त्यांना माहित नव्हतं, त्यांना आज कळणार. म्हणजे सगळ्यांना तर माहितीच आहे इकडे घाटावर, हा पण तिकडे मुंबईच्या ह्याच्यात बाबा पत्तूरच्या गाडीवर कोण बसले काय बसले सगळी चर्चा आहे की बाबा कोण आहे सोन्या ड्रायव्हर. तर मित्रांनो आज तेवढ्यासाठी सोन्या ड्रायव्हरची परत मुलाखत घेतलेली आहे. काय सांगाल आज बाकीचे म्हणजे मुंबई वगैरे आता फॅन तुमचे तयार झालेले आहेत या गाडीवरनं. त्या गाडीवर फॅन फॉलोअर्स होणार तसे आमचा एडिटर आहे, त्यामुळे जास्त चर्चेत येतोय.
त्याचं लक्ष आहे म्हणून तर चाललंय. यशराज दादा काय सांगशील सोन्या ड्रायव्हर विषयी काय सांगशील? ड्रायव्हर म्हणजे आता सध्या टॉपचा विषय मोठ्या मैदानी काही सोडलं नाही सोन्याने की आता जाईन त्या मोठ्या मैदानात म्हणजे कुठलंही मोठं मैदान असो तिथं राहणार का तर राहणार सोन्या. कारण का ड्रायव्हरांचं हे आहे स्किल आहे सगळं आहे पण ते स्किल कुठं तरी म्हणजे दाखवण्यासाठी तुमचं पण त्यात हात बरं आहे काय सांगाल या विषयी? नाही नाही सोन्या म्हणजे आणि कारण का ज्या आता त्या 3 गाड्या गटपास केल्या किंवा काय गेल्या मैदानात आलं त्यांची त्यांना व्हिडिओ किंवा हे करून हे करणं ते पण एक हे पाहिजे काय सांगाल त्याविषयी? नाही ती ती म्हणजे सोन्या म्हणजे आपला म्हणजे जवळचा विषय आहे. त्याचा विषय काय काय सांगाल दोस्ती विषयी काय सांगाल तुम्ही? सोन्या म्हणजे दिलदार माणसा म्हणजे त्याचा विषयच नाही. रात्री 1:30 वाजता नाही का म्हणजे तुम्हाला किती वाजता कळलं की हे मथुरच्या मला गाडी का कालच्याला कळलं दुपारी की मथुरच्या गाडीवर सोने आहे म्हणून नाही का म्हणजे तरी पण वाटत नव्हतं सोने आहे म्हणून रात्री सोन्याला मेसेज केला म्हणलं खरं तुझे का ते म्हणलं हा मग रात्री 2:30 वाजता स्टेटस टाकलाय की नाही का सोन्या टॉपची गाडी होईल नाव नव्हतं टाकलं सकाळी सगळ्यांना कळलं की टॉपची गाडी होईल. तुमचा काय आनंद आहे आता म्हणजे आता सोन्या आता एवढ्या मोठ्या गाडीवर बसायला लागला काय सांगाल? नाही, सोन्या मोठ्या गाडीवर म्हणजे जेव्हा म्हणजे मोठ्या गाडीवर बसतो ना तेव्हा काहीतरी वेगळं करतो हे करतो ते आणि आपल्या मनाची पण गाडीवर बसतो सोन्या सासवडचा माने बैल पळतो त्याला म्हणजे बैल म्हणजे लईच पळतो त्या बैल सोन्याला. असतोय की म्हणजे पहिल्यापासून आमच्या संपर्कात आहेत. एक अर्थानं तुमचे पाहुणे पण हो, थोडक्यात पाहुणेच आमच्या. काय सांगतील त्यांच्याविषयी पाहुण्यांविषयी? त्यांची इच्छा होती आज आपल्यातल्या ड्रायव्हरने गाडी आणावी आणल्याच. आपल्यातल्या ड्रायव्हर पाहुण्यातला ड्रायव्हर म्हणजे ते सगळा योग सगळा आज जुळून आलेला आहे मित्रांनो. आणि एवढ्या मोठ्या गाडीला रिस्क घेणं म्हणजे नाही का एवढं ड्रायव्हर असताना बी त्यांनी आपल्याला सांगितलं म्हणजे काहीतरी असेल. मित्रांनो सोन्या ड्रायव्हरांना पण आता बाकीच्या पण गाड्या हाणायला जायचंय जास्त मुलाखत काय आता लांबवत नाही त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. तुम्हाला बी शुभेच्छा आमची मुलाखत घेतल्यावर.